आता काय झालंय? अहो ते समजा घाई गडबडीत मी टाळ्याची चावी कुठेतरी गमावली. हो हे बघा तुमचे पाय पडतो आता. चावी तेवढी आता हुडकायला लावू नका बघा. ते तुमचं तुम्ही बघा काय ते. अहो आता एवढा मोठा पैलवान समोर असताना मी कशाला चावी हुडकायला लावू? अहो एका बुक्कीत टाळा तोडशील की काय? तोडशील ना काय काय तेवढी पावर? हो दुश्मनाला बी डाऊट नाही माझ्या पॉवर वर. अहो टाळ काय टाळ्याच्या बाला बी एका बुक्कीत फोडन मी. बा ना ग नुसतं टाळच तोडा. बाजूला काय झालं? नाही नाही काय नाही. उघडा की टाळ. वय तोडतो की. काय झालं काय मला? तर चाकीनं पुण्यांदा ताकद काढून घेतली. अहो नाही नाही अहो सच्चा पैलवान आहे मी. आता बघा कसं तोडतो ते. देवा र देवा. अरे वज्र केसरी पैलवान म्हणून समधीकडे डंका पिटवतोयस ना व? मग एवढ्याशा चाकीचा आवाज ऐकून कसं घाबरतोस? समधीकडे शक्ती कामाला येत नाही, युक्ती पण वापरायला लागत्या. या आणि कशाला? हो बाजूला. साखळीमध्ये जीव गुंतलाय तर एक काम करा, आत या, निवांत मध्ये बसा आणि साखळी बघत राहा. काय? नाही नाही मी जातो. आओ थांबा की. ओ ओ मालक. राणाजी, तुम्ही आपल्या नात्याला मनाच्या कप्प्यात कितीही कोंडून ठेवा, पण तुमच्या मनाच्या कप्प्याचं कुलूप मी उघडणारच, आज नाही तर उद्या. तुमचा जीव परत एकदा माझ्यात रंगणार आहे. लवकर आला सा? लवकर कुठं, 4 युग गेल्यासारखं वाटायला लागलाय मला.
धनी, माझं मालक इकडे राब राब राबायला लागल्यात आणि मी तिकडे घरात घर कोंबड्यासारखी बसले वय. हे काही नाही, आता बाद झालं काम. अहो घरामध्ये काय कमी कामं असतात काय? आम्ही इकडे मळ्यामध्ये राबतोय, तुम्ही घरामध्ये राबतायसा. वय पण आता लई झालं काम. चला गप जेवून घ्या आता. अहो हे बघा, पहिल्या हातातलं काम संपवून घेतो की. पोटोबा मग इटोबा. चला. अहो पण चला म्हणते नव. बरं ठीक आहे, आता मालकीन बाईचा हुकूम म्हणल्यावर जायलाच पाहिजे. चला त्या इकडे ते. इश्श, अहो हे काय समजा की काय ते. असं म्हणजे एक माणूस सांगायला असतंय वाटतं. त्या खावा गुमान. बघा. या धनी या. बस. छान. या की अजून. काय धनी, बरं वाटतंय ना? मालक, कायम असाच जीव लावशील ना मला आयुष्यभर? अहो हे काही विचारणं झालं का अंजलीबाई? अंजलीबाई? होय. अंजलीबाई, 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 हा
राणा, अरे काय झालं एवढं दचकून का उठलास? वाईट वंगाळ सपान पडलं काय? वाईट वंगाळ नाही, पण ते अरे मग तुला नग त्या माणसाचं नाव का घेत होतास? ती आलती काय सपनात? तिचं ध्यान येतंय काय तुला? नाही. अरे मग तिचं नाव का घेत होतास? नाही ग. अरे नाही काय, मी ऐकलंय की. सांग खरं काय ते. काय ती जिजा आहे का नाही, मला नको त्या माणसारखी दिसते. मग स्वप्नामध्ये घोळ होते ग. पण हा हे काय बघ, दिवसभर मला नको त्या माणसाचं ध्यान अजिबात येत नाही. राणा, खरंच विसरलायस तिला? होय. राणा, माझ्या संग खोटं बोलू नगस. माणूस सपनात एखाद्याचं नाव उगीच घेत नाही. येतंय ना हो ध्यान? तूच सांग की काय करू. गावातनं काढलं, घरातले समजे फोटो बी काढून टाकले. माझ्या मनातनं जाईना झालं. होय, पण तू काय काळजी करू नकस. मी माझ्या मनातनं घालवणार म्हणजे घालवणार. त्या माणसानं माझ्या संगत दगाफटका केलाय, त्याला मी विसरणारच. म्हणून तेवढ्यासाठी पोरीला बोर्डिंग मध्ये घातलंस. स्वतः एकटा राहतोयस. राणा, अरे घर सुन सुन वाटते. तुझ्या माझ्याशिवाय कोण हाय का इथं दुसरं? सूरज बी बायको गेल्यापासून दुबईवरनं परतला नाही. अरे मला घर खायला उठतंय र. मी काय म्हणते, तू लग्नाचा विचार कर की परत. छे, उगा काय बी बोल नकस. मी एकटा पहिला बरा आहे, आणि एकदा फसलोय का नाही तर पुण्यांदा मला तो लाडू खायचा नाही. हे बघ राणा, मी अनेक डाव सांगते तुला. अरे राग दे सोडून आणि तुला नगा असलेल्या माणसाला हुडकून आण. अजिबात नाही. अरे मग त्या जिजाला तरी बोलू की तर राहायला. तिचा काय संबंध आहे? अरे नसेल तर होईल, नाहीतरी तिची स्वप्न बी तुला पडायला लागल्यात ना. हो तू हो बाजूला, हो बाजूला. राणा. उगा काय नाही ते बडबड करत असेल बघ तू. मला म्हातारीला तेवढी सोबत होईल म्हणून म्हणलं र. सोबत हम्म. आणि ही अशी अगं गोदा काय बोलतेस तू? तिला घरात आणून काय घरात बांधण्याचा कुठं ना करायचा आहे काय? अरे उगा काय नाही ते बडबड करू नकोस. मला आवरायचं. जाऊ दे मला. अरे जरा जाऊ दे. ऐकून तरी घे. पोरग्याला कसं समजवायचं? संबंध संपला म्हणून संपतो का राणाजी? तुम्ही भलेही मला विसरायचा प्रयत्न करत असा, पण म्हणून मी तुम्हाला आणि माझ्या संसाराला कधी विसरीन का? नाहीच विसरणार. तुम्ही कालही माझे होतात, आजही माझे आहात, आणि पुढेही कायम माझेच राहणार. आत्ता भले तुम्ही माझ्यावर रागवला असाल, पण म्हणून ही अंजली कधीच हार मानणार नाही. ती लढतच राहणार. नाहीच मानायची हार. राणादाची बायको आणि हार अजिबात नाही. भाऊजी, अहो या की आत या. दे की बाई, टाकू द्या. बस रे बंड्या. ये ठीक आहे, पाणी. हे पाणी. तुम्ही दोघं संगत आलात ते एक चांगलं केलं. अहो, एवढा मोठा बंगला सोडून इथं राहताय हे बघून लई वाईट वाटतंय बघा मला. मला बी. पण आता रानानं डोसक्यात खूळ घालून घेतले ना. आता लवकरच ते खूळ घालवायचंय आपल्याला. अहो, पण आता पुढे करायचं काय? आता राणाजींना इमोशनल करून जिजाविषयी म्हणजेच अंजली विषयी ओढ निर्माण करायला लावायची. ओढ? अहो जरासं तुम्ही भेटला की नुसतं सदान कदा भांडत असतायचा. अशानं ओढ कशी निर्माण व्हायची सांगा बरं? होणार. आता माझा पुढचा प्लॅन आहे का? एका भावाला सगळ्यात जास्त काळजी कशाची असते? कशाची? बहिणीच्या लग्नाची. तेव्हा आता जिजाच्या भावाला जिजाचं लग्न करून द्यायचंय, पण लग्न होत नाही. कारण पेपरातली जाहिरात वाचून सगळ्यांना असं वाटतंय की जिजाचं लग्न झालंय, राणाजींची बायको आहे ती. जिजाच्या भावाला काहीही करून जिजाचं लग्न करून द्यायचंय,
आणि त्यासाठी जिजाचा भाऊ तिचं स्वयंवर प्लॅन करतोय असं सगळीकडे पसरवा. स्वयंवर वहिनी रिया जरा जादाच रिस्क वाटतंय बघा. अहो तुम्ही अशी घोषणा केल्यावर गावातली सोमी गोमी पण या स्वयंवराला हजर राहतील. मग येऊ दे की, मला माहितीये ना माळ कोणाच्या गळ्यात घालायची ते. आणि हे बघा, हे स्वयंवर असं असणार आहे ज्यात फक्त राणाजीच पास होणार. बर आपण तुम्ही म्हणताय तसं करूया. पण राणा तयार होईल का या सगळ्याला? लग्न करायला लगेच नाही तयार होणार ते, पण किमान त्या दिशेनं एक पाऊल पुढे तरी टाकतील. आता राणाजींना जाणीव करून द्यायला पाहिजे की त्यांच्या चुकीमुळे जिजाचं लग्न होत नाहीये आणि म्हणून तिच्या भावाने तिचं स्वयंवर प्लॅन केलंय. जिजाचं लग्न होणं ही पूर्णपणे आता राणाजींची जबाबदारी आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. तुम्ही काय काळजी करू नका, ते मी करतो बरोबर. आता गावात सगळ्यांना कळू द्या की माझं स्वयंवर होणार आहे ते. अहो कळलं म्हणून समजा. जंगलात एक मोठं झाड होतं. मनू पुढं मी माग, पुढं मी माग, मी माग, मनू पुढं, मनू पुढं मी मागं. ते पप्प्या जंगल संपले की आता पुढे काहीतरी बोल. पुढं बिबट्या होता आणि आपली मनू, मनू आपली वरडत होती. बिबट्यानं फोडली टरकाळी. अरे पप्प्या, अरे वाघ डरकाळी फोडतो. मग तो वाघ होता असं समज. मी गर्जना केली. अरे बाबा सिंह गर्जना करतो पप्प्या. अरे मी असं सिंह गर्जना करत पुढे उभा राहिलो. मी गेलो सिंह आणि वाघ, मी आणि वाघ असे दोन हात केले वाघाबरोबर. वाघाला दिलं फेकून आणि मनूला असं उचलून आणलं. अरे पप्प्या, अरे किती फेकालायचं मर्दा, किती खोटं बोलायचं, काय सांगते. खोटं वाटत असेल तर विचार की बापूसने. बापू खरी साक्ष द्या. अरे होय तर मी माझ्या डोळ्यानं बघितलं आणि ह्या कानानं ऐकलंय. बापू खोटारडा आणि हा पप्प्या महाग खोटारडा. ते नव पप्प्या, अरे राणासारखा माझा पट्ट्या असताना तुला हे करावं कसं लागलं? हा टेकडाचा पट्ट्या बसतात. तो तुमचा पट्ट्या आहे की नाही, तो आता बाईच्या पट्ट्यात घावलाय. नाही हो नाही, गेली गेली रानाची ताकद पार गेली आता. राणा काय म्हणतात बघा हे. काय रे पप्प्या, हा काय म्हणलास? हा माझ्यात आता ताकद राहिली नाही म्हणून? नाही राहिली. असं नाही नाही अजिबात नाही. सोड सोड सोड. अरे ते वस्तात तसं म्हणत होतं म्हणून म्हणलं रे मी, बाकी काय नाही. तू बस की एवढंच ओढत राहणार बस. बस बस बस. आणि आता सगळ्यांनी सांग, मी मनूला सोडून दिले की नाही तुला? दिलीस. बघा बघा बघा, बसला काय सगळ्यांचा विश्वास बसला काय तुमच्या? इन्या सगळ्यांनी चहा दे आणि जरा राणादाला दूध आण जा. आपल्याकडे पैसे कुठं आहेत? पैशाची काय गरज आहे? इथं सरपंच बसल्यात की ती देतील की पैसे. माझा काय संबंध? आता कसं असं कसं? अहो मनू परत मिळाल्या आणि राणा जिजाच्या तावडीतनं सुटलेला आहे. याची काही खुशी बिशी झाली का नाही सरपंचा नात्यानं? हा मग सरपंच या नात्यानं बिल तेवढं भागवा. हा घ्यायचे हे सरपंच नावावर घ्यायचे पैसे, कळलं? ए भांड्या ज्याचे भव्य स्वयंवर